निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी पक्षाची भव्य अशी सभा विरार येथे पार पडली। या भव्य सभेला पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह पक्षाचे दोन्ही आमदार, माजी खासदार, सर्व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच जिल्हा आणि तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि कार्य अध्यक्ष राजू पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवायची का असे विचारताच कार्यकर्त्यांनी हो म्हणत घोषणा द्यायला सुरुवात केली। तेव्हा हितेंद्र ठाकूर यांनी नुसतं लोकसभा लढवायची नाही तर जिंकण्यासाठी लढायची असा निर्धार बोलून दाखवला। यावेळी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी जिल्ह्यात आपले 3 आमदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती सदस्य, सर्वात जास्त ग्रामपंचायत तसेच वसई विरार सारखी मोठी महानगरपालिका यावर आपल्या पक्षाचे एक हाती वर्चस्व असताना आणि जवळपास 50% मतदार हे आपले असल्यामुळे यावेळचा खासदार हा आपल्याच पक्षाचा असणार असा विश्वास व्यक्त केला। मतदार 31 लाख जनता, या जनतेसाठी काय केलं आपण सांगितलं पाहिजे। लोकांना जाऊन काय केलं का एकाने तरी सांगावं की ह्या मागच्या 10 वर्षामध्ये खासदार आहेत त्यांनी काय केलंय का, आपण सहमत आहे या गोष्टीशी, काय केलंय की नाही केलंय काय सांगू शकता तुम्ही? हे लोकांना सांगितलं पाहिजे, आपण घरोघर केलं पाहिजे आणि आपण लढतो निवडणूक लढणार आहोत, विकासासाठी लढणार आहोत। त्याचबरोबर विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे मोदी आणि फडणवीस यांच्या कार्याचे आणि विकास कामाचे पाढे वाचतात आणि त्यांनी स्वतः 10 वर्षात आपल्या लोकसभा मतदारसंघात कामे काय केली आणि किती निधी आणला असा प्रतिसवाल राजेश पाटील यांनी केला। तसेच गावित हे सतत ग्रामपंचायत पातळीवरचे कामाचे श्रेय चोरून लादताना आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर सपशेल अपयशी ठरल्याची टीका आमदार राजेश पाटील यांनी केली आहे। तसेच मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदराचा प्रश्न उपस्थित करून आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत असून तुम्ही याविरुद्ध आवाज उठवणार नसाल तर तुम्हाला मतदारसंघात फिरकणे फार कठीण होऊन जाईल असेही छाती ठोकपणे बोलण्याची आठवण राजेश पाटील यांनी करून दिली। तसेच यावेळी राजेश पाटील यांनी बोलताना आप्पा देतील तो लोकसभेचा उमेदवार आम्ही आमच्या पक्षाच्या कर्तृत्वाच्या जोरावर आत्मविश्वासाने विजयी करून आणू अशी ग्वाही दिली। त्याचप्रमाणे या सभेला माजी खासदार बलिराम जाधव, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष बुकले, माजी नगराध्यक्ष मानकर यांनी देखील होते। तसेच सदर सभेत पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांनी लोकसभेचा उमेदवार आप्पांनी घोषित करावा, आम्ही कामाला सुरुवात केली आहे अशी ग्वाही दिली। आप्पा यांनी देखील 1-2 दिवसात सर्वानुमते उमेदवार जाहीर होईल, मात्र प्रत्येक कार्यकर्ता हाच उमेदवार आहे असे समजून कामाला लागा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला। युती आघाडीवर टीका करण्यात मला रस नाही, आपण केलेली कामे ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवा। जेव्हा आपण कुणाची मदत न घेता एकट्याने लढतो तेव्हा जिंकतो। आताही आघाडी आणि युतीने उमेदवार दिलेला आहे, आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे अशी मार्मिक टिप्पणी देखील हितेंद्र ठाकूर यांनी केली। न्यूज पोलीस रिपोर्टर असरफ खान, पालघर।